नमस्कार. ग्रंथ सूक्त 17वे सूत्र दिबा मोकाशी. आपलं आजचं दिबा मोकाशींचं पुस्तक आनंद ओवरी. आनंद ओवरी. अभिनेते किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र पूर्वी आनंद ओवरी हा एकपात्री कार्यक्रम करत असत. सलग 1.5-2 तासाचा एकसंध प्रयोग, मध्यंतर नाही. श्रोते प्रेक्षक ते इतकं बघताना सर्द होऊन जायचे की किशोर कदम सरांचं ते करताना काय होत असेल, ती भूमिका जगताना आणि करताना असा प्रश्न पडला तरी मन थक्क होतं. त्यावेळी हा प्रयोग मी एकापेक्षा जास्त वेळा पाहिला होता. आणि त्याच काळात अभिनेते किशोर कदम यांचा आनंद ओवरी हा कार्यक्रम पाहण्याच्या काळात दिबा मोकाशी यांचं आनंद ओवरी हे पुस्तक मी असंख्य वेळा वाचलं होतं आणि दरवेळी अनामिक आनंद आणि अनुभूतीजन्य अस्वस्थता याला सामोरा गेलो होतो. नंतरच्या काळात आपल्या मराठी रंगभूमीवरती प्राजक्त देशमुख यांचं देवबाभळी हे नाटक अतिशय गाजलं होतं. याच प्राजक्त देशमुखांचं सध्या आपल्या मराठी रंगभूमीवरती करुणाष्टक हे नाटक गाजतंय. पर्णपेठेची त्यात प्रमुख भूमिका आहे. प्राजक्त देशमुख यांचं देवबाभळी या नाटकाचेही प्रयोग अजून सुरू आहेत. अत्यंत आशयघन आणि अभिनय संपन्न असं हे नाटक देवबाभळी. तेही नाटक मी अनेक वेळा पाहिलंय आणि दरवेळी ते नाटक पाहताना मला वाटायचं की प्राजक्त देशमुख यांना सांगावं की तुकारामाची आवली आणि विठुरायाची रखमाई यांना घेऊन जसं देवबाभळी लिहिलं ना, तसं विठोबा आणि तुकोबा या दोघांनाच घेऊन एक स्वतंत्र नाटक लिहा आणि हे नवीन स्वतंत्र नाटक आणि देवबाभळी हे एकत्र पाठोपाठ एक प्रयोग करा. कारण देवबाभळी आणि आनंद ओवरी याचा मूळ पाया शोभावा असं नाटक म्हणजे दिबा मोकाशी यांचं आनंद ओवरी हे पुस्तक. एरवी मला सतत वाटतं की ओवरी म्हणजे स्वांत सुखाय अशी स्वपरीक्षणाची सुविधा आणि सवय. मला नेहमी वाटतं की ओवरी म्हणजे स्वांत सुखाय अशी स्वपरीक्षणाची सुविधा आणि सवय. ती केवळ भौगोलिक जागा नसते, तर ती भावनिक गरज असते. पण दिबा मोकाशी यांचं 52 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं आनंद ओवरी हे पुस्तक वाचताना दरवेळी नव्यानं अस्वस्थ व्हायला होतं. कालच दिबा मोकाशी यांच्या देवचाल्येविषयी आपण बोललो आणि अगदी राहावे ना म्हणून आज ग्रंथ सूक्त मध्ये आनंद ओवरी. दिबा मोकाशी लिखित आनंद ओवरी म्हणजे ऑगस्ट 1974, क्षमा करा, दिबा मोकाशी लिखित आनंद ओवरी म्हणजे ऑगस्ट 1974 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं 69 पानी पुस्तक. मौज प्रकाशनांनी काढले. 150 रुपये त्याची किंमत आहे. तुकोबांचे भाऊ कान्होबा निवेदन करतोय असा आकृतीबंध घेत लिहिलेलं हे पुस्तक. तुकोबांच्या अभंगासारखंच दिबा मोकाशी यांचा आनंद ओवरी हे पुस्तकही अगदी रोखठोक आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच कान्होबा देवळातल्या विठोबाच्या मूर्तीला विचारतो, तू कोण आहेस रे? कोणी आहेस का? आधी मुळात संत तुकाराम पचवणं कठीण. इतकं भाविक, भावूक आणि त्याच वेळी प्रचंड स्पष्ट आणि रोखठोक असणं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, वाचकाला परवडणं तर सोडाचो, वाचणंही झेपत नाही. त्यात संत तुकाराम हा विषय घेऊन त्यावर पुस्तक लिहिणारा माणूस दिबा मोकाशी. अधिकस्य अधिकम फलम याच्यापेक्षा वेगळं काही नसतं हो. विठोबाच्या मागे लागणं म्हणजे तरी काय हो, असा प्रश्न दिबा मोकाशी या पुस्तकात विचारतात. कल्पना करा, मुळात पुस्तकाचा नायक तुकोबा किंवा तुकाराम. कान्होबाच्या भूमिकेत तो बोलतोय. पुस्तकाची सुरुवात तू आहेस का असं विठोबाला विचारतो. हे लिहिणारे दिबा मोकाशी. त्यामुळे हा प्रश्न साहजिक येतो की नाही, विठोबाच्या मागे लागणं म्हणजे तरी काय हो. कारण प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आणि प्रत्येक जण काही तुकोबा होऊ शकत नाही. पण हे कितीही मान्य केलं तरी ज्याचा त्याचा विठोबा असतोच ना. आणि त्यामुळे असले प्रश्न ओरबाडून काढतात हो, मनातल्या मनात तरी. कसं म्हणणार याला आनंद ओवरी? त्यातही आनंद हा शब्द असा आहे की त्याचा उच्चारानुसार अर्थ बदलतो. आनंद आहे, आनंद आहे. तुकोबा याच्यापेक्षा वेगळा नाही, तुकोबांचा विठोबा यापेक्षा वेगळा नाही आणि सांगणारे दिबा मोकाशी. आनंद ओवरी. या पुस्तकातले मला सगळ्यात जास्त प्रसन्न वाटणारं वाक्य म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीलाच कान्होबा सांगतात, आमच्या घराच्या ओवरीला आम्ही आनंद ओवरी म्हणतो.
आमच्या घराच्या ओरीला आम्ही आनंद ओरी म्हणतो. इथं आमचं बालपण हुंदडलं, जाणते पण गरजलं. शब्दप्रयोग पहा. घराच्या ओरीला आनंद ओरी म्हणतो. का आनंद ओरी म्हणतो? कारण आमचं बालपण इथं हुंदडलं आणि तरुणपण गरजलं. असं गरजता येईल असं तरुणपण तरी आपल्या किती जणांच्या वाटेला येतं हो. असं गरजणारं तरुणपण येतं म्हणून ती आनंदवरी होते का? ती मिळवायची असते, आपोआप मिळत नसते, असं सांगणारं पुस्तक म्हणजे दिबा मोकाशी यांचा आनंदवरी. हे वाक्य वाचताना दरवेळी मला वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या नेणतेपणाची आनंद ओरी म्हणजे तुकोबा, आणि त्या ओरीतला आपला झोपाळा आणि झुला म्हणजे हे पुस्तक दिबा मोकाशी यांचं आनंद ओरी. या पुस्तकाची सुरुवातच मुळे हरवलेल्या तुकोबांना कान्होबा सैरावैरा धावून किंवा सैरभैर होऊन शोधतायत अशी होत आहे. अशा शोधण्याचं किंवा तुकोबा हरवण्याचं इतरांना काही पडलेलं नसतं. त्यानं त्रासून कान्होबा स्वतःशीच म्हणतात की एखाद्या दिवशी हरवलेले तुकोबा घरी परत आले नाहीत. वेगळं म्हणू का, हरवलेले तुकोबा एखाद्या दिवशी घरी परत येणार नाहीत, त्यावेळी या लोकांना कळेल. आणि त्याच भरात कान्होबाच म्हणतात तेव्हा सुद्धा इतरांना काहीही फरक पडणार नाही तुकोबा घरी परत आल्यानं. अगदी जन पळभर म्हणतील हाय हाय, अशीच ही अवस्था. तुकोबा त्यांच्या वागण्या बोलण्यातनं आयुष्यभर दुसरं काय सांगून गेलेत? आनंद ओरी. तुकोबा कसे घडत गेले हे सांगताना या पुस्तकातले कान्होबा तुकोबांची तुलना इतरांशी करतात आणि सांगतात, माणूस जन्मतो तेव्हा कोरा स्वच्छ असतो. पुढे वयाबरोबर तो अहंकाराने लडबडला जातो. आणि मग कान्होबा हळूच सांगतात, तुकोबा मात्र वेगळे होते. हे वाचतो ना त्यावेळेला दरवेळी मला पु ल देशपांड्यांचं वंगचित्र आठवतं. त्या वंगचित्र पुस्तकामध्ये पु ल देशपांडे म्हणलेत ना की अहो, गाढवाचं पिल्लू सुद्धा गाढवाच्या लहानपणी सुंदर दिसतं, वाढत्या वयाबरोबर फक्त त्याचं गाढव पण वाढत जातं. माणसाचं असं माणूस पण वाढत नाही ना. असं माणूसपणच फक्त वाढत गेलेला माणूस म्हणजे तुकोबा. वेगळ्या शब्दात दिबा मोकाशी इथं म्हणतात, माणूस जन्मतो तेव्हा कोरा स्वच्छ असतो, पुढं वयाबरोबर तो अहंकाराने लडबडला जातो, पण तुकोबा मात्र वेगळेच. दिबा मोकाशी यांचा आनंद ओरी. तुकोबा म्हणजे व्यष्टी आणि समष्टी यांच्यातले सीमारेषा पार करणारं व्यक्तिमत्व. असं हे व्यक्तिमत्व कसं घडत गेलं हे या पुस्तकात कान्होबांच्या तोंडून लेखक दिबा मोकाशी सांगताना म्हणतात, आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. सृष्टीला भाऊ नाही, सृष्टीला बहीण नाही, सृष्टीला वडील नाहीत, सृष्टीला कुणाचं काही नाही. वाक्य पुन्हा म्हणतो, दिबा मोकाशी आनंद ओरी या पुस्तकामध्ये कान्होबाच्या तोंडून आपल्याला सांगतात, आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. सृष्टीला भाऊ नाही, बहीण नाही, वडील नाहीत, सृष्टीला कुणाचं काही नाही. सृष्टी, प्रीती, नीती, भक्ती हे सगळं असंच असतं का हो? दिबा मोकाशी यांची आनंद ओरी. तुकोबांचं व्यक्तिमत्व मांडताना दिबा मोकाशी लिहितात, आईनं महाजनकी भिनवली आणि सावजीनं भक्ती. विठुरायाची महाजनकी म्हणजे तुकोबा. दिबा मोकाशी म्हणतात, तुकोबांच्या आईनं महाजनकी भिनवली आणि सावजीनं भक्ती. विठुरायाची महाजनकी म्हणजे तुकोबा. दिबा मोकाशींची आनंद ओरी. या पुस्तकाच्या सुरुवातीच्या एका प्रसंगात कान्होबाची पत्नी त्याला म्हणते, या घराला विठ्ठलाचा शाप आहे, तिथे घर सोडून जावं असंही बोलून दाखवत आहे. या पुस्तकाच्या शेवटी तुकोबाच्या निर्गमनानंतर कान्होबा आपल्या बायको मुलासहित ते घर सोडून बायकोच्या माहेरच्या गावी राहायला जातात. घर सोडून जाताना, गावाबाहेर पडताना कान्होबा तुकोबांच्या अभंगाच्या पोथ्या, टाळ आणि गोधडी विठोबाच्या देवळात ठेवून जातात आणि त्यावेळेला विठोबाला सांगतात, तुका तुझं गाव शोधण्यासाठी संसाराबाहेर गेला. तुका तुझं गाव शोधण्यासाठी संसाराबाहेर गेला, मी संसारात येणार आहे. किती सांकेतिक आहे ना हे. बघा ना, ओवरी म्हटलं तर घराचा भाग असतो, म्हटलं तर घराबाहेर असतं. आनंद ओवरी. आनंद आणि दुःख ही स्वतःची स्वतःतच मिरवायची आणि मुरवायची जागा म्हणजे ओवरी. आनंद आणि दुःख ही स्वतःशी स्वतःतच मिरवायची आणि मुरवायची जागा म्हणजे ओवरी.
अशी ओव्री भावनिक असते, मानसिक जास्त असते. स्वतःच स्वतःशी बोलायची, स्पष्ट होत राहायची जागा म्हणजे ओव्री. तुकोबा मराठी माणसाचं आणि मानसाचं अशी ओव्री आहेत. याची शब्दबद्ध प्रचिती म्हणजे दिबा मोकाशी यांचं आनंद ओव्री हे पुस्तक. असं काहीसं मनात यायला लागलं ना की या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक उडता पक्षी दिसतो. तो आहे तसा स्पष्टच, खरं म्हणजे अस्पष्टच, पण अनुभूती त्या पक्षासारखीच असते की दिसूनही स्पष्ट न दिसणारी. त्या पक्षीजाय दिगंतरासारखी आपली स्थिती होते हे पुस्तक वाचताना. दिबा मोकाशी यांचा आनंद ओव्री. हे पुस्तक आनंद ओव्री होण्यात जितका वाटा तुकोबा या विषयाचा आहे, जितका वाटा कान्होबा या निवेदक म्हणून निवडण्याचा आहे, तितकाच वाटा दिबा मोकाशी यांच्या लेखन शैलीचाही आहे. याचं पहिलं उदाहरण म्हणून मला जाणवतं ते असं की देव पावला आणि आनंद ओव्री याच लेखकाच्या 2 पुस्तकांचा परस्परांशी एक प्रकारचा ऋणानुबंध आहे. दोन्हीकडे परमेश्वर आहे आणि दोन्हीकडे परमेश्वर नाहीही. देव चालला मध्ये मोकाशी म्हणतात, माणसाला देव लागतो, देवाला माणूस लागत नाही. तेच मोकाशी आनंद ओव्री मध्ये म्हणतात, जे जे आपण मौल्यवान मानतो ते ते माया आहे, काहींना देव सुद्धा लागत नाही जगायला. दोन्हीकडे 7-8 पिढ्यांचा उल्लेख आहे. दोन्हीची शब्दछटा साधी आणि बोलकी आहे. या पुस्तकात लेखक दिबा मोकाशी लिहून जातात, तुकाची शेवटची वर्ष गूढ होती, सावजीचा आरंभच गूढ होता. दिबा मोकाशी यांचं आनंद ओव्री म्हणून असेल कदाचित, पण दिबा मोकाशी यांचं देव चालले, आनंद ओव्री आणि पालखी ही 3 पुस्तकं सलग वाचली ना की आपल्या मनात एक वेगळीच ओव्री तयार होते, हे नक्की. दिबा मोकाशी यांचं आनंद ओव्री. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.